हाय, हॅलो, नमस्ते. मी दीपाली. तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. पाहत असाल आज बनवले ते पनीर. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आहे. नक्की कुठेही स्किप न करता बघा. अगदी घरगुती साहित्यात, घरगुती मसाल्यात हे पनीर बनवलं आहे. आपण जेव्हा विकतचा मसाला आणतो त्यावेळी त्याला पैसेही मोजावे लागतात आणि कधी-कधी तो तितका टेस्टी असेल असं नाही. पण या पद्धतीनं जर तुम्ही पनीरची भाजी बनवली तर खूप छान, खूप टेस्टी आणि अगदी घट्ट अशी होते. हे पनीरही मी घरीच बनवलं होतं. बाहेरच्या पनीरचे आता तुम्हाला माहितीच आहे काय-काय प्रॉब्लेम आलेत, की कोण म्हणतं कुठं प्लास्टिक सापडलं, तर कोण म्हणतं की चांगलंच लागलं नाही. अशा खूप साऱ्या प्रकारचा पनीरचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. म्हणून अगदी घरच्या घरीच हे पनीरही मी बनवलं होतं. घरी दूध शिल्लक राहिलं होतं म्हणून. आणि घरचंच पनीर आहे आणि मसालेही घरचेच आहेत. चला तर मग रेसिपीला करूयात सुरुवात. दीपालीच्या किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं ते पनीर. ते घरचंच आहे. अगदी त्याचे व्यवस्थित काप करून घेतले आहेत. काप जरासे वाकडे-तिकडे पण होतात. पण आपल्याला कसं घरचं पनीर आहे त्यामुळं अगदी करेक्ट असा आकार येतोच असं नाही. त्यामुळे कुठंतरी थोडंफार जरा इकडं-तिकडं होतं पनीरचे काप करताना. ज्यावेळी आपण घरचं पनीर घेतो आणि विकतचं पनीर घेतलं तर ते अगदी चौकोनी काप त्याचे व्यवस्थित करता येतात. पण विकतच्या पनीरपेक्षा मला तर घरचंच पनीर आवडतं. आता छान प्रकारे आपण लोखंडी तवा घेतला आहे. लोखंडी तव्यामध्ये मस्तपैकी आता आपण कांदा परतून घेणार आहोत. आपण साहित्यामध्ये पाहिलं होतं ते कांदा, एक टोमॅटो, एक कांदा, लसूण, 4-5 आल्याचे तुकडे, कोथिंबीर, थोडंसं जिरं हे मस्तपैकी असं थोडंसं खोबरं छान प्रकारे असं भाजून घ्यायचं. अगदी मंद आचेवर किंवा मध्यम गॅसवर हे तुम्ही सगळं टॅमॅटो आणि कांदा भाजून घेतला तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल पनीरची रेसिपी सर्वांनाच येते. पण बऱ्यापैकी महिला काय करतात, बाहेरचा जो विकतचा पनीर मसाला असतो तो 40 का 45 रुपयाला मिळतो, इन्स्टंट मसाला, तो वापरतात. पण त्याच्याऐवजी हा असा मसाला वापरला ना तर खूप छान आणि खूप टेस्टी असं पनीर होतं. म्हणून खास ही रेसिपी आज बनवली आहे. आता छान प्रकारे आपण कांदा, टॅमॅटो भाजून घेतला आहे. त्यात अगदी थोडंसं तेल टाकलं आहे. तेलामध्ये आपण टाकलं ते आता लसूण टाकला, त्याच्यानंतर खोबरी टाकली, आलं टाकलं. तेही अगदी मंद गॅसवर छान प्रकारे भाजून घ्यायचं. भाजून घेतलं ना की खूप ज्यावेळी आपण पनीर बनवतो, मसाला तेलात भाजतो त्यावेळी त्याचा वास खूप छान सुटतो आणि कच्चेपणा राहत नाही. आणि भाजून घेतलेला पदार्थ अगदी छान प्रकारे बारीकही होतो. मस्तपैकी असा बारीक होतो. एकदा बारीक झाला ना की त्याला घट्टपणा जो पनीरला असतो तोही खूप छान येतो. अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं. कधीही तुम्ही जर पनीर करायचं म्हणालात तर नक्की घरचं पनीरच करा शक्यतो. पनीर करायची अगदी साधी सोपी रेसिपी आहे. ती काही जास्त अवघड नाही आहे आणि जास्त वेळाचंही काम नाही. तुम्ही यूट्यूबवर कोणत्याही व्हिडिओ बघून तुम्ही अगदी साधं सोपं पनीर घरी बनवू शकता. आता मस्तपैकी आपण असं तेल टाकून घेतलं आहे आणि आता पनीर थोडं थोडं आपण भाजून घेणार आहोत. आपण कसं होतं आहे, पनीर नाही भाजलं तरीही चालतं आणि भाजलं तरीही चालतं. भाजलं की जरा कठीणपणा येतो त्याला आणि जर भाजलं नाही तर जरा मऊपणा जास्त असतो. त्यामुळं दोन्ही प्रकारचं पनीर अगदी छान आणि चविष्ट लागतं. पाहू शकता. आता हे आपण पनीर थोड्या थोड्या तेलात असं भाजून घेणार आहोत. जरा थोडं खाली लागल्यासारखं होतं, पण काही हरकत नाही, तरीही ते छान भाजलं जातं. अशा पद्धतीनं छानपैकी ही पनीरची भाजी खूप छान, खूप टेस्टी आणि खमंग अशी चव देणारी तोंडाला आपल्या अशी लागते. अशा पद्धतीनं छान प्रकारे आपण सगळं पनीर थोडं थोडं टाकून तळून घेणार आहोत. त्याच्यानंतर राहिलेल्या तेलातच जो आपण मसाला बारीक करून घेतला होता, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर, टॅमॅटो, हे सगळं त्या मसाल्यात भाजून घ्यायचं आहे. कढई हलते आहे त्यामुळे एका हातानं मोबाईल धरला, एका हातानं शूटिंग करायचं चालू आहे. अशा पद्धतीनं छान प्रकारे आपण हे सगळा मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचा, नाहीतर जरा खाली लागल्यासारखा होतो. पाहू शकता तुम्ही. फास्ट गॅसवर जर आपण भाजला तर
हे बघा असं जितका मसाला भाजू आपण तेव्हा त्याला तेल सुटल्यासारखं होतं. छान प्रकारे तेल सुटलं की आपण त्यात चटणी टाकणार आहोत. चटणी म्हणजे लाल तिखट, आमच्याकडे याला चटणी म्हटलं जातं. हा आपण जो खडा मसाला आहे तो सगळा 1 चमचा टाकला आहे. छान प्रकारे असं आता आपण ही जी चटणी टाकली होती ती छान प्रकारे असं हलवून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. अगदी तेल सुटेपर्यंत मसाला, लाल तिखट हे छान प्रकारे भाजून घ्यायचं. भाजून घेतलं ना की खूप चविष्ट आणि खूप मस्त असं हे पनीर लागतं. त्याच्यानंतर मीठ ही छान प्रकारे मसाल्यात टाकायचं आणि भाजून घ्यायचं. बघा पाहू शकता तुम्ही. तेल सुटेपर्यंत जर आपण मसाले भाजले तर खूप छान अशी पनीरला किंवा कोणत्याही भाजीला चव येते. आता जे मिक्सरचं भांडं आपण घेतलं होतं मसाल्यासाठी तेच धुवून घेऊन थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पाण्याला या चांगल्या उकळी आल्यानंतर आपण पनीर टाकणार आहोत. नाहीतर काय होतं, पनीर पटकन शिजतं आणि शिजल्या की मग जरा जास्त गिर होतं. म्हणून आपण याला मस्तपैकी मसाल्याला छान प्रकारे अगदी कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर या पाण्याला अशा प्रकारे उकळी आली की मग आपण पनीर टाकणार आहोत. थोडंफार पनीर मी तळून घेतलं होतं आणि थोडंफार मी कच्चं पण ठेवलं आहे, म्हणजे तळलं नव्हतं. तवंग किती छान आले बघा. खूप छान आणि खूप टेस्टी ही पनीरची भाजी लागते. अगदी साधी सोपी आहे, आपल्याला घरातल्या साहित्यात अवेलेबल असणारी. जरी तुम्हाला बाहेरचं मसाला, इन्स्टंट मसाला आणून जरी पनीर करायचं असलं तरी तुम्ही करू शकता. तेही खूप छान आणि खूप टेस्टी असं होतं आणि हेही खूप छान होतं. पण याचा विषय काय असतो, छान पैकी आता आपण टाकणार आहोत ती कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय कोणत्याही पदार्थाला चवच येत नाही. कोथिंबीर असेल तर कोणताही पदार्थ खूप छान आणि खूप अप्रतिम लागतो. आणि आता भाज्या भरपूर पालेभाज्या यायला लागल्यात, कोथिंबीरही भरपूर यायला लागली, त्यामुळे खूप छान चविष्ट असे ही पनीरची भाजी होती. तुम्ही घरी करून नक्की एकदा बघा. दिसतानाही किती छान आणि चविष्ट दिसते. अगदी 5 मिनटं त्या पाण्याला छान प्रकारे उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर आपण जे पनीर तळून घेतलं होतं ते टाकायचं आणि 5 मिनटं अजून एकदा उकळी येऊन द्यायची. आपली पनीरची भाजी तयार. खूप छान, खूप चविष्ट ही भाजी लागते. तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.